अहिल्यानगरातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात सापडली आहे। शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। उपांत्य फेरीत शिवराज राक्षे हरल्यानंतर त्याने पंचांशी वाद घातला, तर महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकांनी पंचांशी हुज्जत घातली। या प्रकरणी आता या पैलवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सुरुवातीला शिवराज राक्षे याला पराभूत घोषित करण्यात आलं। आपण पाठ टेकलीच नव्हती आणि आपण पराभूत नाही असा आरोप करत पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचं शिवराज राक्षे म्हणाला। अंतिम फेरीत देखील तेच झालं। जो पैलवान गायकवाड होता त्याला पराभूत घोषित करण्यात आलं, तेव्हा त्याच्या समर्थकांनी देखील पंचांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला। गोंधळ निर्माण झाला तेव्हा पोलिसांना तिथं लाठीचार्ज करावा लागला। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या संपूर्ण प्रकरणानंतर आता या दोनही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। आज सेमीफायनलची कुस्ती झाली त्यामध्ये शिवराज राक्षे आणि यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचांनी जो निर्णय दिला होता, आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते, बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे। पंचाचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। हे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती, तर काय बैठकीत नेमकी चर्चा झाली? आता आम्ही एक 5-6 लोकांची कमिटी जी आहे आमचीवाली आहे, ती कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेणार आहे।